गुड मॉर्निंग स्टुडंट्स. 2 दिवस झाले आपण मॅथ्स 2चं ऑनलाईन कोचिंग सुरू केलेलं आहे. त्याचा आज तिसरा दिवस आणि आपण सिमिलॅरिटी हा चॅप्टर आपला सुरू केला होता. सिमिलॅरिटीमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 घेतला, त्यानंतर काही कन्सेप्ट्सही शिकवल्या. तर आज आपण सगळ्यात महत्त्वाची जी कन्सेप्ट आहे, जी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे, ती कन्सेप्ट पाहणार आहोत. सर्वजण टेक्स्टबुकमध्ये, जर त्याच्याजवळ टेक्स्टबुक असेल तर ओपन करतील ते, आणि त्यात माझ्यासोबतच ते थेरमवर लक्ष देतील. ठीक आहे. आधी मी बोर्डवर तो थेरम लिहितो आणि नंतर स्टेप बाय स्टेप आय विल एक्सप्लेन. अत्यंत महत्त्वाचं असं स्टेटमेंट लिहिलेलं आहे. पहा, स्टेटमेंट आपल्याला काय सांगते. स्टेटमेंटमध्ये सरळ सरळ आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, त्यासाठी ट्रायंगल आपण आधी काढू. पहा, इथे एक ट्रायंगल मी काढलेला आहे. ट्रायंगलला आपण नाव देऊ ABC. ट्रायंगलला आपण नाव दिलेलं आहे ABC. ABC ट्रायंगल मध्ये आपल्याला लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, याला आपण असं कन्सिडर करू की एक लाईन अशी काय करत आहे. ही लाईन इंटरसेक्ट्स द रिमेनिंग टू साइड. एका साइडला पॅरलल आहे. लक्षात द्या, कंडिशन काय, एका साइडला ती पॅरलल आहे. आपण इथं असं समजू की बुवा ती ABBC इंटरसेक्ट्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. AB आणि BC ला दोन डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट पॉइंट्स वरती इंटरसेक्ट करत आहे. समजा ते दोन पॉइंट्स आहेत P आणि Q. तर ही लाईन, हिला तात्पुरतं जर नाव द्यायचं झालं तर L, लाईन L intersecting sides AB and AC in two distinct points and parallel to the third side. आता दोन लाईन्सला, दोन साइड्सला जर ती इंटरसेक्ट करून चालली तर तिसऱ्या साइडला ती काय आहे, पॅरलल आहे. थेरम म्हणतो जर असं असेल, इफ अ लाईन parallel to one side of a triangle and intersects the two sides in two different points, then the line divides the sides म्हणून इथं आपण in the same proportion. याचा अर्थ काय, तर हे जे दोन पीसेस केलेले आहेत, हे जे दोन पार्ट्स केलेले आहेत, या पार्ट्सचा काय राहील, रेशो हा इक्वल राहील. म्हणजे जर असं झालं तर AB upon BB is equals to AQ upon QC. हे असं होईल. म्हणजे इथे आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, तर ही पॅरलल आहे, हे गिवन दिलेलं आहे. दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते, हे गिवन दिलेलं आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की हे जे इंटरसेक्शन केल्यानंतर जे ते रेशो झालेले आहेत AP upon BB आणि AQ upon QC, हे रेशो कसे आहेत, इक्वल आहेत. त्यासाठी आपल्याला बुक मध्ये एक छोटंसं कन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेलं असेल की बुवा तुम्ही PQ आणि PC हे इंटरसेक्ट करा, सॉरी जॉईन करा. आपण करू ते. पहा, हे जॉईन केलं आपण आणि तसंच हे सुद्धा जॉईन केलेलं आहे. मग आता इथं पहा, इथं थोडंसं आपल्याला थेरम जो आहे ॲज इट इज बुक मधून आपण प्रिपेअर करणार पाहणार आहोत. मात्र हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी जे दोन पेयर्स त्यांनी ट्रायंगल्सच्या वापरलेले आहेत, त्या कशा, त्यांच्यामध्ये हाईट कशी सारखी आहे ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ इथं जर आपण दोन ट्रायंगल पाहिले, जसं BPQ आणि APQ, हे दोन जर ट्रायंगल पाहिले, आता याचं समजण्यासाठी आपल्याला ह्या फिगर मधून ते दोन ट्रायंगल्स आयसोलेट करावे लागतील, वेगळे काढावे लागतील. ते कसे दिसतील मग पहा. मी तुमच्या समोर आधी एकच ट्रायंगल काढतो. पहा, मी आधी जोडी कोणत्या दोन ट्रायंगल्सची घेतो ते मी लिहितो. इथं मी घेतो APQ. तर ट्रायंगल APQ अपॉन ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ. APQ आणि BPQ आपण यांचं जे आहे ते पाहू. सर्वात आधी APQ आणि BPQ आपण इथं काढून घेऊ. लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. हा आपण ट्रायंगल म्हटला, लक्ष द्या APQ. या ट्रायंगल मध्ये मी एक हाईट काढतो. पहा, ही हाईट काढली मी. तुम्ही काय म्हणसाल, आता या हाईटला समजा आपण Q दिलेला आहे T म्हणून. आता इथं जर मी हा T लिहिला, हे एक हायपोथेटिकल
आपल्या काल्पनिक आपल्या फक्त यूज साठी आपण ते घेतलेलं आहे. तर कसं होईल ते, तर इथं आपण असं म्हणू बेस, याचा बेस काय आहे मग अशी जर केली तर बेस AP इंटू हाईट QT असं होईल. ठीक आहे. हे कोणाबद्दल मी बोललो, मी APQ बद्दल बोललो. आता मी दुसरा ट्रायंगल घेतो BPQ. पहा आता मी काय करतो, याला वळवलं, याला इथं जोडलं आणि BPQ. पहिला ट्रायंगल मी रफ करतो, पूर्णपणे रफ करतो. आता ह्या ट्रायंगल मध्ये एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे की हा एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलची जर आपल्याला हाईट काढायची असेल तर याला आपल्याला एक्सटेंड करावं लागेल असं, आणि एक्सटेंड केल्यानंतर आपण हा परपेंडिक्युलर टाकत असतो. म्हणजे याचा सुद्धा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर बेस BP इंटू हाईट, बेस BP इंटू हाईट QT, बेस BP इंटू हाईट QT. तुम्हाला दिसेल दोन्ही याच्यात हाईट सारखी आहे, दोन्ही याच्यात हाईट सारखी आलेली आहे, दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. आपण जर ती कॅन्सल केली तर काय येईल रे आपलं, काय उरेल AP अपॉन BP, AP अपॉन BP किंवा PB. आता तसंच जर आपण इकडचे दोन ट्रायंगल्स कन्सिडर केले तर काय होईल, पहा लक्ष द्या. इकडचे जर दोन ट्रायंगल्स कन्सिडर केले तर APQ आणि CPQ. पहा पुन्हा APQ तसाच, आणि हा आला इकडे, हा असा घेतला आपण. पहा APQ CPQ. पुन्हा लक्ष द्या, ही जर मी अशी आता हाईट घेतली तर ह्या ट्रायंगलची ही हाईट आणि हा ऑब्ट्यूज अँगल असल्यामुळे याची सुद्धा हीच हाईट बाहेर येईल. म्हणजे पुन्हा ह्या दोन ट्रायंगलची सुद्धा हाईट कॉमन आहे. आणि आपल्याला इथं माहित आहे जर हाईट कॉमन असेल तर रेशो कशाचा येतो, बेसेसचा. आणि इथं सुद्धा हाईट कॉमन आहे, तर इथं जर आपण घेतलं, लक्ष द्या, एरिया ऑफ ट्रायंगल पुन्हा APQ आणि खालचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. आता या दोघांचाही बेस सारखा शोधा आणि याची सुद्धा हाईट सारखी आहे. तर याचा बेस होईल AQ आणि याचा बेस होईल या ट्रायंगलचा CQ. हे झालं AQ अपॉन CQ. याला जर आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हटलं तर याची लेफ्ट हँड साइड आणि याची लेफ्ट हँड साइड, दोन्ही याची जर आपण लेफ्ट हँड साइड पाहिली तर काय दिसेल आपल्याला. लेफ्ट हँड साइड जर आपण पाहिली तर लेफ्ट हँड साइड जर आपण पाहिली तर यामध्ये आपल्याला APQ हे दोन तर इक्वल दिसतच आहे. आता BPQ आणि CPQ हे सुद्धा इक्वल आहे. ते कसे, आता यात जर आपण हे दोन ट्रायंगल पाहिले, जसं एक ट्रायंगल मी काढतो इथं, हा एक मी ट्रायंगल काढतो. पहा वेगळं या फिगर मध्ये एकदम फ्रंटला आपण पाहिल्यावर सगळं आपल्याला कळणार नाही. आपल्याला ज्या ट्रायंगलवर आपण काम करत आहोत तो ट्रायंगल वेगळा घ्यायचा आणि त्यावर आपण आपले लॉ अप्लाय करायचे. उदाहरणार्थ BPQ मी वेगळा घेतला, तसंच मी CPQ जर घेतलं, BPQ आणि CPQ पहा वेगळे घेतले मी. आता इथं एक गोष्ट अशी झाली की जर आपण यांना इन्व्हर्ट करून पाहिलं किंवा असंही पाहिलं समजा, तर आपल्याला असं दिसेल की BPQ CPQ दोन्ही याचे बेसिस जे आहे, बेसिस हे कसे आहे, सेम आहे. बरं, बेस सेम आहे. मग हाईट साठी काय करतात, हाईट साठी आपण काय करू शकतो, तर इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी हे आहे की काल आपण एक गणित घेतलं 1.1 मध्ये की ही लाईन PQ आहे, दिसेल आपल्याला. ही BC साइड सुद्धा, म्हणजे हे दोन ट्रायंगल कशात येतात, हे दोन ट्रायंगल दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये येत आहेत. आणि दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये जे ट्रायंगल्स येत असतात त्यांच्या हाईट्स ह्या सारख्या असतात. कारण काल आपण काय म्हटलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. त्यामुळे याची हाईट जरी मोजली आणि याची हाईट घेतली तरी ह्या डिफरंट जरी वेगवेगळ्या ठिकाणी येत असतील तरी सुद्धा त्या इक्वल असतील. मग ज्या ट्रायंगल्सच्या हाईट आणि बेसिस इक्वल असतात त्यांची एरिया इक्वल असतात. म्हणजे बुकमध्ये दिल्याप्रमाणे बुकमध्ये स्पेशल सांगण्यात आलेलं आहे की these triangles lies in between
पहा मी बुक रेफर करतो यासाठी, कारण थेरम मध्ये आपण चेंजेस नाही करू शकत. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इक्वल हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट देअरफॉर दे आर इक्वल. म्हणजे हे सुद्धा दोन एरियाज इक्वल झाले. म्हणजे तसं पाहिलं तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड्स जर इक्वल झालेल्या आहेत तर AP अपॉन BP AQ अपॉन CQ राईट हँड साइड सुद्धा इक्वल होतील. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. पाहून घ्या AP अपॉन PP AQ अपॉन QC. किती सोपं आहे. AP अपॉन PP AQ अपॉन QC म्हणजे दोन वेळ या दोन जोड्या आपल्याला अशा दाखवायच्या आहेत, पेअर्स दाखवायच्या आहेत इक्वल, जेणेकरून त्याची राईट हँड साइड सुद्धा इक्वल होईल आणि अशा प्रकारे आपण हा थेरम प्रूव्ह करू शकतो. हा आहे आपला मेन थेरम, ज्यामध्ये आपण काय म्हटलं की पॅरलल लाईन असेल, ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल आणि दोन साइडला दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करून जात असेल तर ती कशी असते, तर ती त्या साइड्सला सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. ठीक आहे. इथे संपला आपला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता आपल्याला काय काम करायचं आहे. इन द टेक्स्ट बुक थेरम इज गिवन, व्हाट वी हॅव टू डू इज वी हॅव टू राइट डाउन द थेरम as it is minimum 3 times or maximum 5 times, because the theorem will be asked in the exam as it is the theorems are asked. ठीक आहे. तर तो थेरम आपल्याला परीक्षेसाठी प्रिपेअर करायचा आहे. प्लस द अपकमिंग एक्सरसाइज, नेक्स्ट एक्सरसाइज इज टोटली बेस्ड ऑन BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता बुक मध्ये जर आपण पाहिलं तर याचा एक कॉन्व्हर्स सुद्धा येतो. कॉन्व्हर्स म्हणजे त्याचा उलट थेरम, ज्यामध्ये गिवन हे 2 प्रूव्ह होऊन जातं आणि 2 प्रूव्ह हे गिवन होऊन जातं. काय असेल बरं ते, तर कॉन्व्हर्स साठी काय म्हणतात. आता आपण याचा कॉन्व्हर्स बघू. कॉन्व्हर्स काय म्हणतो. ठीक आहे. हा कॉन्व्हर्स साठी पुन्हा पहा, इथं कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की एक ट्रायंगल आहे. ट्रायंगलचं नाव देऊ आपण ABC आणि आपल्याला सांगण्यात आलेलं आहे एक लाईन. पण मी पॅरलल नाही म्हणत. बीपीटीचा जो आपला मेन थेरम आताच आपण पाहिला त्यात आपण काय म्हटलं की ही पॅरलल आहे. मग ही जर पॅरलल आहे तर डिवाइड झालेल्या साइड्स ह्या प्रोपोर्शन मध्ये असतील. पण कॉन्व्हर्स काय म्हणतो, जर एखादी लाईन अशी इंटरसेक्ट करून जात असेल, अशी म्हणजे ती कशीही जाऊ शकते, दोन साइडला दोन डिफरंट पॉइंट्स मध्ये एक लाईन जर इंटरसेक्ट करून जात असेल आणि इंटरसेक्ट केल्यानंतर जर ह्या अशा प्रोपोर्शन मध्ये असतील तर ही लाईन तिसऱ्या साइडला पॅरलल आहे. म्हणजे असं रफली जर डोक्यात ठेवायचं असेल तर कसं ठेवायचं, लाईन इज पॅरलल देन साइड्स आर डिवाइडेड इन प्रोपोर्शन. साइड्स आर डिवाइडेड इन प्रोपोर्शन, लाईन इज पॅरलल. प्रोपोर्शन म्हणजे काय, प्रोपोर्शन म्हणजे काय, पहा एक्झाम्पल पाहून घ्या. तर प्रोपोर्शन म्हणजे काय, हे जर 4 आहे मग समजा ही 12 आहे, मग याचा रेशो काय झाला 1/3. याचाच अर्थ आहे हे जर 5 असेल तर हे किती होईल, एक्झॅक्टली 5 3 जा 15 अशा रेशो मध्ये ते इक्वल राहते. तर हे झालेलं आहे. त्यानंतर एक दोन बेसिक प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. प्रॉपर्टीज म्हणजे द प्रॉपर्टीज आर ऑलरेडी नोन. ह्या प्रॉपर्टीज आपल्याला ऑलरेडी माहित आहेत. फक्त त्या प्रॉपर्टीज आपल्याला बीपीटी मध्ये पुन्हा एकदा रिकॉल करायच्या आहेत की बीपीटीचा उपयोग करून त्या प्रूव्ह होतात कशा. तर आता आपण पाहणार आहोत बीपीटीचा उपयोग करून दोन ऑलरेडी नोन प्रॉपर्टीज ह्या आपण कशा प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. आता इथं दोन प्रॉपर्टीज आपल्याला कोणत्या माहित आहेत. सर्वात प्रथम प्रॉपर्टी जी आपल्याला माहित आहे ती म्हणजे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ती कुठली आहे पहा. आपल्या समोर जर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपल्याला विचारली तर आपण कशी सांगत असतो की बुवा एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या एका अँगलचा आपण बायसेक्टर घेऊ. लक्ष द्या. पहा इथं ट्रायंगल थोडा खाली ड्रॉ करतो मी, वर जागा हवी आहे आपल्याला. हा पहा एक ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे समजा. त्याचं नाव PQR. अँगल P चा आपण काढू बायसेक्टर. हा खाली आला अँगल P चा बायसेक्टर. बायसेक्टर आहे म्हणजे काय, तर हे दोन जे छोटे अँगल्स त्यांनी बनवले सब अँगल्स, ते कसे असतात, ते असतात कॉन्ग्रुएंट. त्यानंतर आता आपली प्रॉपर्टी काय सांगते, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते की समजा हा बायसेक्टर अपोजिट साइडला
एस इथे इंटरसेक्ट करत असेल तर आपण काय म्हणतो, ज्या दोन रिमेनिंग साइड आहेत पी क्यू अपॉन पी आर, पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू त्या अँगल बायसेक्टरनी जे दोन पार्ट्स बनवले त्यांचा रेशो पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एस अपॉन एस आर, क्यू एस अपॉन एस आर. ही आहे आपली साधी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ठीक आहे. आता आपण हीच प्रॉपर्टी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा उपयोग करून प्रूव्ह करणार. ठीक आहे. आता ते प्रूफ कसं आहे त्यासाठी आपल्याला बुक मध्ये एक छोटंसं कन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं की बाबा तुम्ही एक्सटेंड करा तुमचं QP हे तुम्ही एक्सटेंड करा, पण नाव कदाचित वेगळे असतील बुक मध्ये. आपल्याला थेरम मूळ थेरम प्रूव्ह करण्याची प्रोसिजर पाहायची आहे. मी त्याला एक्सटेंड केलं, हा रिंग एक्सटेंड केलेला आहे. याला डॉटेड दाखवतो. डॉटेड दाखवल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे, जॉईन त्याच्यावर आपल्याला डी पॉइंट घ्यायचा आहे. हा डी पॉइंट आपल्याला असा इथं घ्यायचा आहे. हा डी पॉइंट आपण घेतला. आता हे सगळं कन्स्ट्रक्शन केल्यानंतर डी पॉइंट आपण घेतला. ठीक आहे. आपण दुसरे पॉइंट घेऊ शकत असतो. ते झाल्यानंतर पॅरलल टू सी या दोन लाईन्स, ही दुसरी जी लाईन आपण ड्रॉ केली ह्या कशा आहेत, त्या लाईन्स आहेत ड्रॉ केलेल्या. ही जी पीएस आहे, ही जी पीएस आहे, ही पीएस आहे आपल्या आरडी ला पॅरलल. आता पॅरलल जर आहे तर एक काम आपण इथं करू शकतो. लक्षात द्या की पॅरलल म्हणजे मग आपल्याला एक ट्रान्सव्हर्सल घेता येईल. आता इथं एक आणखी गोष्ट याद झालेली आहे ती म्हणजे की कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला सांग. ठीक आहे. आपण हे कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलेलं आहे. आता आपण यात एक काम करू. इथं आपल्याला असं दिसेल की कन्स्ट्रक्शनच्या अनुसार जर ह्या दोन लाईन्स PS आणि DR ह्या जर पॅरलल आहेत मग ही ट्रान्सव्हर्सल जर PR आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर हे दोन अँगल्स कोणते होतात, हे दोन अँगल्स होतात आपले अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. म्हणजे हे दोन अँगल्स झाले कॉन्ग्रुएंट. आणखी एक गोष्ट आहे, ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत कशा, ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत त्यांची नावं PS आणि DR. लक्ष द्या यामध्ये जर मी हे केलं असं हे जर काढलं तर हे दोन अँगल्स कोणते असतात, हे दोन अँगल्स करस्पॉन्डिंग असतात. हा अँगल म्हणजे हा आणि हा सुद्धा सारखा झाला म्हणजे याचा अर्थ आहे धिस अँगल, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट. अगदी नंबर्सच्याच बाबतीत बोलायचं झालं समजा हे जर 1 2 आपण म्हटले, याला जर 3 4 आपण म्हटलं तर 1 इज कॉन्ग्रुएंट टू 3, अँगल 1 इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 3. का बरं, हे आहेत अल्टरनेट अँगल्स. आणि या हिशोबानं 2 आणि 4 अँगल 2 इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 4. हे आहेत करस्पॉन्डिंग, हे आहेत अल्टरनेट अँगल्स, हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. मग 1 इज कॉन्ग्रुएंट टू 3 and 2 इज कॉन्ग्रुएंट टू 4 हे जर आपल्याला भेटलं, पण ऑलरेडी आपल्याला माहित आहे की हा जर अँगल बायसेक्टर आहे तर 1 इज कॉन्ग्रुएंट टू 2 म्हणजे 1 इज कॉन्ग्रुएंट टू 2. इफ 1 इज कॉन्ग्रुएंट टू 2 इट मीन्स अँगल 3 इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 4. आता इकडे गोष्ट गंमत पहा कशी झाली. आता ह्या ट्रायंगल मध्ये जर 3 इज कॉन्ग्रुएंट टू 4 तुम्ही म्हणता म्हणजे या ट्रायंगलचे बेस अँगल्स इक्वल झाले. बेस अँगल इक्वल झाले म्हणजे काय, ज्या ट्रायंगलचे दोन खालचे बेस अँगल इक्वल असतात तो ट्रायंगल कोणता असतो, आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणजे जर आयसोसेलेस ट्रायंगल आहे तर या दोन साइड्स इक्वल आहेत म्हणजे जेवढी PR आहे तेवढीच PD आहे, जेवढी PR आहे तेवढीच PD आहे. ठीक आहे. मग जेवढी PR आहे तेवढी PD आहे. मग आपण इथे लिहू, थोडं रफ करतो. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंतचं जे माझं एक्सप्लेनेशन होतं ते सगळं एक्सप्लेनेशन मी कशासाठी केलं, मी हे दाखवण्यासाठी केलं की PR इज इक्वल टू PD. ठीक आहे. मग आता BPT कुठे आला, BPT पहा कुठे आला. आता ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये जर मी हा ट्रायंगल असा मोठा एक ऍज अ ट्रायंगल कन्सिडर केला, लक्ष द्या QRD आणि त्यातलं हे असं P आणि S. आता आपलं कन्स्ट्रक्शन काय सांगते, ह्या दोन पॅरलल आहेत. मग BPT काय म्हणते, जर पॅरलल असेल तर काय,
QS अपॉन SR किंवा QP अपॉन PD. QP अपॉन PD म्हणजे this अपॉन this इज इक्वल टू QS अपॉन SR. QS अपॉन SR हे कशामुळे? हे भेटलं आपल्याला बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पण आता ऑलरेडी आपण काय प्रूव्ह केलेलं आहे? PR इज इक्वल्स टू काय आहे किंवा PD इज इक्वल्स टू काय आहे? PD इज इक्वल्स टू काय आहे? PD इज इक्वल्स टू PR. म्हणजे PD ला मी कशाने रिप्लेस करू शकतो? PR ने. म्हणजे शेवटी मला काय मिळालं? PQ अपॉन PR, QS अपॉन SR. पण हे BPT मुळे मिळालं, जे मी ऑलरेडी इथं लिहून ठेवलेलं आहे. हे मी कशामुळे लिहून ठेवलं? हे मी लिहून ठेवलं होतं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि हे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मला कशाने मिळाली? बाय युजिंग BPT. म्हणजेच अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी इज प्रूव्ड बाय युजिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. दिस इज द अप्लिकेशन ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे असं झालेलं आहे. याचं प्रूफ, डिटेल प्रूफ तुम्हाला कशात देण्यात आलेलं आहे? टेक्स्ट बुक मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, ठीक आहे. आपण दुसरं अप्लिकेशन पाहणार आहोत बीपीटीचं. ते अप्लिकेशन आहे की जेव्हा तीन लाईन्स पॅरलल असतात. आता तीन लाईन्स पॅरलल असतात तर मग त्यांच्यामधले इंटरसेप्टचे रेशो इक्वल असतात. ही प्रॉपर्टी जवळपास आपण 8व्या वर्गात शिकलेला आहोत. 8व्या वर्गाचा जो आपला चॅप्टर होता, चॅप्टर नंबर 3 याचा 8th स्टँडर्डच्या मॅथ्सच्या पार्ट 1चा, त्यात आपण तो पाहिलेला आहे जुन्या सिलेबसमध्ये. नव्या सिलेबसमध्ये सुद्धा तो आहे. ही प्रॉपर्टी आपण पाहिली नाही, पण ही प्रॉपर्टी आता आपण बीपीटीचा उपयोग करून कशी प्रूव्ह करतो ते पहा. ठीक आहे. सर्वप्रथम मी 3 पॅरलल लाईन्स आणि त्याच्या 2 ट्रान्सव्हर्सल्स ह्या ड्रॉ करतो आणि आपल्याला जी ऑलरेडी नोन प्रॉपर्टी आहे ती कशी अप्लाय होते ते मी तुम्हाला दाखवतो. इकडे पहा सगळेजण. पहा, लाईन L पॅरलल टू लाईन M, पॅरलल टू लाईन M. थोडं मोठं काढतो मी. काल कमेंट्स मध्ये काही जण म्हणत की थोडं फॉन्ट आपला थोडा वाढवावा लागेल. LMN आलं. आता ह्या लाईन्सला इंटरसेक्ट करत आहेत. पहा, एक लाईन आहे P, ठीक आहे. ही L ला इंटरसेक्ट करते A, M ला B आणि N ला C या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. तसंच दुसरी ट्रान्सव्हर्सल जिचं नाव आहे R, ती या तीन लाईन्सला PQ, we'll take different alphabets ABC. Okay, we'll take DEF. या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. आपल्याला आतापर्यंत शिकलेल्या मॅथ्स मध्ये आपण काय म्हणतो की जर असं आलं तर काय असते? जर तीन पॅरलल लाईन्सला अशा 2 ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असतील तर आपण काय म्हणायचो? हे जे पार्ट्स बनलेले आहेत ज्याला आपण इंटरसेप्ट म्हणतो, इंटरसेक्ट नव्हे, इंटरसेप्ट. हे इंटरसेप्ट काय करतात? तर AB अपॉन BC, AB अपॉन BC याचे रेशो DE अपॉन EF. ही प्रॉपर्टी, ही प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही. ही ऑलरेडी नोन प्रॉपर्टी आहे आपल्याला, ही माहित आहे आपल्याला ऑलरेडी. ठीक आहे. पण या चॅप्टरमध्ये बीपीटीचा उपयोग करून आपण हे कसं करू शकतो ते पहा. खूप सोपं आहे. सर्वप्रथम आपण विल जॉइन AF ला जॉइन करू. आता AF ला जॉइन केलं तर AF ही मधल्या लाईन M ला इंटरसेक्ट करते. तिला आपण काही नाव देऊ, दुसरं G. ठीक आहे. आता इथे एक ट्रायंगल जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला असा ट्रायंगल दिसेल. हा ट्रायंगल. ह्या ट्रायंगल मध्ये as whole line is parallel, therefore its part is also parallel. ही याला पॅरलल आहे. म्हणजे या ट्रायंगल मध्ये हे पॅरलल सापडले आपल्याला. आणि पॅरलल म्हटल्यावर आपण काय म्हणतो? AB अपॉन BC, AG अपॉन GF. AB अपॉन BC is equals to AG अपॉन GF. ठीक आहे. बरं, आता हा ट्रायंगल पहा तुम्ही. सॉरी, हा ट्रायंगल पहा. हा असा एवढा जर तुम्ही ट्रायंगल पाहिला, यात सुद्धा ही आणि ही पायथा मी वेगळा काढतो. तुम्हाला दिसेल त्याची नावं F, G, E आणि A आणि D. यात सुद्धा हे पॅरलल आहेत दोन. हे पॅरलल. मग बीपीटी जर लावला आपण व्हर्टेक्स पासून तर GF अपॉन AG, GF अपॉन AG, EF अपॉन DE.
EF अपॉन DE, EF अपॉन DE. ठीक आहे. आपण वरूनही बीपीटी लावू शकत असतो, पण आपल्याला सवय आहे व्हर्टेक्स पासून लावायची म्हणून मी ते शिकवलं. आता मागच्या वर्षी आपण रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये काही प्रॉपर्टीज ऑफ इक्वलेशन शिकलो. त्यातली एक महत्त्वाची प्रॉपर्टी होती इन्व्हर्टेंडो, म्हणजे जर रेशो इक्वल असतील आणि आपण त्यांना उलट सुद्धा केलं तरी सुद्धा ते रेशो काय होतात, इक्वल असतात. मग यांना जर आपण उलट केलं तर काय होईल, बाय इन्व्हर्टेंडो AG अपॉन GF इज इक्वल टू DE अपॉन EF. ठीक आहे. आता हे पहा आणि हे पहा, या दोन्हीमध्ये काय कॉमन सापडलं तुम्हाला, AG अपॉन GF, AG अपॉन GF. मग हे दोन जर इक्वल आहेत म्हणजे AB अपॉन BC आपण घेऊ शकतो. AB अपॉन BC इज इक्वल टू DE अपॉन EF. हे इक्वल झाले. इथं बीपीटीचा वापर केला, इथं बीपीटीचा वापर केला, दोन ठिकाणी बीपीटीचा वापर करून मला काय भेटलं, मला हे मिळालं. पण हे तर मी ऑलरेडी इथं लिहून ठेवलेलं आहे आधीच. कसं, AB अपॉन BC, AB अपॉन BC, DE अपॉन EF, DE अपॉन EF. पण हे कशाच्या बेसवर लिहिलं मी, हे कशाच्या बेसवर लिहिलं, तर इथं मी म्हटलं 3 पॅरलल लाईन्स आणि 2 ट्रान्सव्हर्सल, ती प्रॉपर्टी इथं वापरली. हे कशाच्या बेसवर प्रूव्ह केलं, बीपीटीच्या. म्हणजे एकच प्रॉपर्टी आपण बीपीटीचा सुद्धा उपयोग करून प्रूव्ह केलेली आहे. याचा अर्थ आहे हा आपण वापर केला बीपीटीचा, म्हणजे हे काय आहे, एक ॲप्लिकेशन ऑफ बीपीटी आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. इथं आपली दुसरी प्रॉपर्टी संपलेली आहे. ओके. आता या तुम्हाला ह्याच्या प्रॉपर्टीज आहे बोर्डवरून न लिहून घेता, हे आपल्याला कुठून लिहून घ्यायचे आहे का, ह्या टेक्स्टबुक मधून. ठीक आहे. आतापर्यंत आपलं सिमिलॅरिटी मध्ये काय काय झालं, आतापर्यंत आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल शिकलो सुरुवातीला. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 घेतला. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आजचं बीपीटी, त्याचा कॉन्व्हर्स आणि 2 प्रॉपर्टीज ह्या आपण घेतल्या. प्रॅक्टिस सेट 1.1 चे आपण जवळपास पूर्ण गणित घेतलेले आहेत. तर आपल्याला एक काम करायचं आहे. आता आज तुम्हाला होमवर्क मिळेल, PDF होमवर्क मी तुम्हाला सेंड करेन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून. तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. हो, ते प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. कुठलीही अडचण तुम्हाला आली, झालं सर, तर 1.1चं होमवर्क हे तुमचं उद्या चेक होईल. तसंच उद्या चेक होईल म्हणजे काय, तर तुम्हाला त्याचे आन्सर्स मी देणार आहोत, जेणेकरून तुम्ही सेल्फ चेकिंग करू शकता. ठीक आहे. काही अडचण आली तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगायची. अशा प्रकारे एक दिवस एक्सरसाइज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं PDF होमवर्क देण्यात येईल. त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा आपल्याला काय करण्यात येईल, तर त्याचे आन्सर्स देण्यात येईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन आन्सरचं सेशनही आपलं सुरू राहील आणि टीचिंगही आपलं सुरू राहील. प्लस प्रॅक्टिस तर सुरू आहेच. ठीक आहे. तर सर्वांनी आज होमवर्क सुद्धा नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि फेअर कॉपीमध्ये टेक्स्टबुक मधून आज जे थेरम शिकवलेले आहेत ते लिहून सुद्धा घ्यायचे आहे. ठीक आहे. थँक्यू.